स्वामी समर्थ. शुभ शुक्रवार सर्व ताईंना. शुक्रवारची सकाळ. तर बघा सकाळची कामं झालेत सगळी. पाणी वगैरे मारून झालं दारामध्ये. आता रांगोळी काढते. तर बघा दररोज दारात रांगोळी काढायची असते, कारण दारात रांगोळी काढलं की माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते म्हणतात. कारण रांगोळी ही असते ना माता लक्ष्मीचं प्रतीक असते. कारण दारात बघा रांगोळी काढली, त्यावर हळदी कुंकू टाकलं की दारात सुद्धा निगेटिव्हिटी येत नाही, निगेटिव्ह वातावरण निर्माण होत नाही. पॉझिटिव्ह वातावरण आपल्या दारातल्या अंगणापासूनच सुरुवात होत असते घराची. मध्ये घरामध्ये काय आहे ते म्हणलं जातं बघा, घराची कळा अंगण सांगतं. म्हणून कधीही दारामध्ये रांगोळी न काढता ठेवायचं नाही, दररोज रांगोळी काढायची. तर मी अशी रांगोळी काढली होती, साधी आणि सिंपल बघा. आणि त्यानंतर परत पुन्हा मी तुळशीपाशी पण श्री गोमातेची पावलं आणि लक्ष्मी मातेची पावलं काढले होते. त्यानंतर परत पुन्हा उंबऱ्यावर पण रांगोळी काढली आणि मग परत पुन्हा मग बाकीचं आवरलं. कारण घर तर म्हणजे किचनचा ओटा वगैरे मी संध्याकाळीच आवरून ठेवते. रात्रीच भांडे वगैरे घासलेले असतात. फक्त सकाळी उठलं की झाडून काढते, बाहेरचं झाडते आणि दारात पाणी वगैरे मारते. कारण पहिलं काय कसं करत होते, गाईच्या शेणाचा सडा टाकायचे. कारण गाईच्या शेणाचा सडा टाकला की सगळी निगेटिव्हिटी नष्ट होत होती बघा. कारण त्याच्यामध्ये गोमूत्र वगैरे ही राहायचं. पण आता कसं फरशी वगैरे असल्यामुळं कसं आहे, आता काही तसं नाही. परंतु दारात पाणी तरी मारायचं, कारण त्या पाण्यामध्ये आहे ना थोडीशी हळद टाकायची आणि सडा टाकायचा. तर माझं सगळं काही बाहेरचं काम झालं होतं. मी कसं जास्त हळद टाकत नाही बघा पाण्यामध्ये, थोडीशी हळद टाकते उगाच चिमूटभर आणि पाण्याचा सडा टाकते दारात. तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर परत पुन्हा मग मी शेंगदाणे भाजले, कारण आज शेंगदाण्याची पण चटणी करायची होती आणि थोडीशी भाजीसुद्धा करणार होते. तर शेंगदाणे भाजले आणि किचनच्या ओट्यावर असं थंड होण्यासाठी टाकले. कारण शेंगदाण्याची चटणी थंड झाल्यानंतर छान लागते वाटते. कारण गरम गरम वाटलं तर मग ती चिकट चिकट होते शेंगदाण्याची चटणी. म्हणून अगोदर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर मी करणार होते मसुरीची डाळ. कारण आज भाजीला काहीच नव्हतं आणि मुलाला टिफिन द्यायचा होता. मग आता काय देणार म्हणून प्रश्न पडला. कारण कांदे संपलेत, लसूण पण संपला आहे आणि बाकीचं टोमॅटो पण संपला आहे. आता काहीच नाही याला. जिरे मोहरीची फोडणी थोडंसं लसूण होतं बघा, थोडंसं 2 कुड्या होत्या तेवढ्याच टाकल्यात. आणि त्याच्यातल्याच 2 कुड्या आहेत ना त्या शेंगदाण्याच्या चटणीला टाकायला ठेवल्यात. थोडीशी कोथिंबीर होती, तेवढीच कोथिंबीर टाकली आणि साधी सिंपल अशी फोडणी दिली ह्याला मसुरीच्या डाळीला. आणि त्यामध्ये लाल तिखट आणि हळद, लाल तिखट आणि काळं तिखट दोन्ही टाकलं आणि थोडीशी हळदसुद्धा टाकली. कारण दोन्ही तिखट मिक्स करून टाकलं तर भाजी छान होते. कारण नुसत्या काळ्या तिखटाची म्हणलं तर ती पण जास्तच वेगळीच लागते आणि नुसत्या लाल तिखटाची म्हणलं तर ती वेगळीच लागते. म्हणून मी काय करते, दोन्ही मिक्स टाकते तिखट आणि मग भाजी करते. आणि एवढीशी होती, थोडीशी मसुरीची डाळ होती. कारण मला तर उपवास होता, मला काही खायचं नव्हतं. अनुष्कासाठी आणि आदित्यासाठी दोघांसाठीच केली होती भाजी आणि मिस्टरांसाठी पण, त्यांना पण नव्हतं भाजी खायचं, त्याच्यामुळं दोघांसाठीच केली. आणि आदित्याच्या टिफिनसाठी थोडीशी त्याला शेंगदाण्याची चटणी खायची होती. म्हणून म्हणलं थोडीशी शेंगदाण्याची चटणी पण वाटूया आणि थोडीशी मसुरीची डाळसुद्धा करूया म्हणून ही केलं. शेंगदाण्याची चटणी वाटली तर बघा थोडंसं जास्त फिरवलं तर एकदम बारीकच झाली शेंगदाण्याची चटणी. कारण मोठी असेल तसं तर खलबत्त्यात वाटते मी, बेलण्यानंच वाटते. कारण मोठाड राहिलेली शेंगदाण्याची चटणी चांगली लागते. परंतु काल कसं मला वेळ होत होता आणि त्याला टिफिन द्यायला उशीर होत होता. कारण तो 7:30ला जातो घरून. कारण त्याला कॉलेज त्याचं 8ला असतं. त्याच्यामुळं म्हणलं चला मिक्सरवर वाटून घेऊया म्हणून वाटलं तर ती खूपच बारीक झाली. आणि त्यानंतर परत पुन्हा मसुरीची डाळ झाली आणि त्या परत पुन्हा चपात्या करून घेतल्या त्याच्या टिफिनसाठी. त्याचा टिफिन एकदा दिला आपले बाकीचे कामं करायला आपण निवांत. टिफिन भरला, त्याला त्याचा टिफिन दिला त्याच्या हातात आणि त्याला एक चपातीचा रोल करून दिला.
एकदा मुलांचे टिफिन दिले की मग परत पुन्हा मग आणखीन कामं असतात, परत पुन्हा स्वयंपाक केलेली भांडे असतात, किचनचा ओटा असतो, हे सगळं आवरायचं, परत पुन्हा डबल आणखीन झाडून काढायचं, काही फरशी पुसायची असेल तर फरशी पुसून घ्यायची आणि मग त्यानंतर देवपूजा करत असते. तर हे सगळे काही कामं आवरले, किचनचा ओटा आवरला, भांडे घासले आणि सगळं काही आवरलं आणि मग त्यानंतर बघा पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर परत पुन्हा आपण कसं ब्लाऊज शिवायचं असतं, भरपूर कामं असतात. कारण कसं असतं, काम जर काढलं तर भरपूर कामं निघतात आणि काम जर नाही काढलं आपण तर काहीच निघत नाहीत. आता काम नाही असं नसतंच, भरपूर असं कामं असतातच. त्यानंतर परत पुन्हा दुपारी बघा हा एकच ब्लाऊज शिवला, कारण शुक्रवार आहे वैभवलक्ष्मीचा माझा. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. आज आहे शुक्रवार, माझा तर आज दिवसभर ब्लाऊज शिवण्यात गेला, तुमचा पण चांगलाच गेला असणार. तर बघा आज ब्लाऊज शिवलंय मी, हे असं ब्लाऊज शिवलंय आज. बघा असं नेटचं होतं, नेटसारखाच कपडा आहे हा, वेगळाच कपडा आहे, कारण मला या कपड्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे असं ब्लाऊज शिवलंय आज. हे बघा आतली डिझाईन ही अस्तरला डिझाईन केली अशी, आणि हे वरचा कपडा आहे. दोन्ही हे पार्ट जॉईंट नाहीत, आणि हे बाही अशी केली बघा. या अशा 5 चुना टाकल्यात ब्लाऊजला, थांबा सॉरी, हे अशा इथं 5 चुना टाकल्यात आणि ब्लाऊज रेडी केले. तर खूप मेहनत लागले आणि ह्या ब्लाऊजला, आणि तकलीफ पण खूप दिली मला ह्या ब्लाऊजला. हे बघा अशा चुना टाकल्यात, इथं अशी लेस आहे, हे असं ब्लाऊज आहे, आणि याची बॅक साईड अशी. हे असं सगळ्या साईडने असं पुऱ्या गळ्याला हे असं केलं आहे, हे जेणेकरून हे असं दिसणार बघा, अंगामध्ये घातल्यानंतर हे असं दिसणार. तर चला आता हा राडा उचलायचा आहे ब्लाऊजचा, आणि त्यानंतर आज शुक्रवार आहे. तर बघा आता हा ब्लाऊजचा राडा उचलायचा आहे, सगळं काही उचलून ठेवायचं आहे. आणि वैभवलक्ष्मीचा आज शुक्रवार आहे. आता बघा झाडून वगैरे काढायचे, सगळं आवरायचे, आणि त्यानंतर पूजा वगैरे मांडायची आहे, आणि पूजा करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. बघू आता जसं जमेल तसं करणार. अगोदर घर आवरणार आणि त्यानंतर मग ठरवणार की स्वयंपाक करायचा का पूजा. पण मला तर असं करावं असं वाटतंय की अगोदर पूजा करावी आणि त्यानंतर मग स्वयंपाक करावा. माता लक्ष्मीपुरतं जे काही नैवेद्याचं करायचं तेवढंच करावं, आणि मग परत पुन्हा बाकीचा स्वयंपाक करावा. तर चला बघू आता आवरते. हा बघा राडा पलंगावर, सगळा हे राडा आता सगळा उचलायचा आहे. जेवण करून पण तिथंच ठेवले, कारण साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती, केली मी खाल्ले आणि अनुष्कासाठी ठेवली, तर तिनं जे खाऊन तिथंच ठेवले. आता हे सगळं मला उचलायचं आहे, आवरायचं आहे, आणि सगळं काही. आता हे ब्लाऊज आहे, हे 2 ब्लाऊज कट केले ते मी आज. तर आता बघू संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर, जेवण केल्यानंतर काय होते, कारण बघा अर्जंट आहे ब्लाऊज, त्यामुळं संध्याकाळी पण शिवायला लागणार. कारण कसं असतंय, अर्जंट जर ब्लाऊज असतील आणि घाई असेल तर मग शिवावंच लागतं, आणि जर नसेल तर मग मी असं पूजा वगैरे असेल तर मग नाही शिवत, परंतु जर अर्जंट असेल तर मग करावंच लागतंय बघा ताईनं, करावंच लागतं. कारण कसं शिवल्याशिवाय हे नसते, कारण वेळेला देणं खूप महत्त्वाचं असते, कारण त्यांनी आपल्याला विश्वासाने दिलेलं असते की तुम्ही टायमाला देता म्हणून. तर आता हे आवरते पटापटा. हिची बॅग आहे अनुष्काची,
मोबाईलचं कवर ह्याची तर हे ठेवते इथंच, कारण कसं थोड्या वेळानं मुलं काय करतात, दिवस मावळला की संध्याकाळी अभ्यास करतात. तर आता ही काय केला कारभार. आता हे सगळं सामान ठेवलं मशीनवर. आता हे जेवण केलेलं ताट हिनं काय केलंय का माहिती आता. मग तवा कसं काय घासला, असं होऊच शकत नाही तो तवा घासचे. चीज ट्राय करत होते, चीज घरी बनवलेलं चीज. होय, तर माय बघू दाखव इकडं कसं झालं. अरे छान बनलंय की. घरी बनवलंय मी दुधाचं. होय. तर बघा आता ह्याच्यात काय टाकलंय, गूळ, ही भाजले थोडंसं दलिया, तूप, विलायची आणि जायफळ टाकले. तर थोडंसं खोबरं पण टाकते, थोडंसं तर बारीक तुकडे करून टाकायचं. विलायची तेल घालते.